नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आज एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघत आहेत की बेड न करता आपण सोयाबीन टोकन पद्धतीने पेरणी करत आहोत. ते बघू शकता. तर लाईनिंग एका तासामध्ये येण्यासाठी यांनी काय काय अरेंजमेंट केलं आहे, काय पूर्व मशागत काय केली, बीज प्रक्रिया केली का. आपण पण त्यांना एक आयडिया दिली होती, पण त्यांनी ती आयडिया न करता त्यांनी स्वतःच्या मनाने एक आयडिया केली, पण चांगली आहे ती सुद्धा. तर बघू शकता तुम्ही टोकन चालू आहे. हे बघा इकडं. तर आपण त्यांच्याशीच आमच्या मित्रांशीच तुम्ही प्रश्न विचारणार आहे मी त्यांना. तर तुम्ही त्यांना बघू शकता आता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मागाशी ह्या दोरीच्या लाईनवरच आपण पेरणी केली होती. आता ती दोन्ही लाईन झालेल्या आहेत आपल्या. त्याच्यानंतर इकडं आपण बदलून आताच लावली आहे. आता ह्याच लाईनवरती ते पेरणी करणार आहेत. हे बघा मशीन चालली आता पेरत पेरत. हे बघू शकता बघा. तर अशा पद्धतीने ह्याने जुगाड केलेला आहे. तर त्यांच्याशीच आपण प्रश्न विचारणार आहे, नेमकं काय काय जुगाड केलं. तर काय काय मी पूर्व मशागत काय केली होती रानाला. नमस्कार. पहिलं आपलं हे ऊसाचं रान होतं. ऊस गेल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये रोटर मारलं. रोटर मारल्याच्या नंतर उन्हाळी मुगाचं एक आपण उत्पादन घेतलं. उन्हाळी मूग आपल्याला जवळपास 4.5 क्विंटल मूग झाला. त्याच्यानंतर मुगाचं पीक काढल्याच्या नंतर आपण नांगरणी केली. नांगरणी केल्याच्या नंतर मोगडणी केली आणि मोगडणी केल्याच्यानंतर रोटर केलं. आता रोटर केल्याच्यानंतर पाळी वगैरे मारून हे रान तयार केलं. हां, हे रान तयार झालं. तयार झाल्याच्यानंतर म्हणलं आता बरेच जण सांगत होते कोणी बेडवर करा, पण आता यावर्षीचं पावसाचं वातावरण तेवढं चांगलं नसल्यामुळं आपण मशीनसाठी 2 सुतळ्या घेतल्या. त्याची एक लांब रशी तयार करून दोन्ही वळीमधलं अंतर आपण 2 फुटाचं ठेवलं. यावर्षी लोक 18 इंचाची पेर करते, पण आपण 2 फुटाची केली. हो, 2 फुटाची लाईन 24 इंची पेर झाली. 24 इंचाची पेर केली आहे. आता बघू आता काय रिझल्ट ह्याचा कसा निघतोय काय ते. बरं, बीज प्रक्रिया केली होती का तुम्ही काय. हा गेले ना, रेहांची बीज प्रक्रिया केली त्याला. सोयाबीनला बीज प्रक्रिया. आणि 2 मशीन आहेत, एक आहे 5 इंचाची आणि एक आहे 9 इंचाची. अच्छा, 9 इंचावर बी पडायला का मग. हा, एक 5 इंचावर एक 5 वर पडायला आणि दुसरीचं 9 वर पडायला. तर मशीन दोन्ही सेम नाहीत भेटले आपल्याला. दोन्ही पण मित्राच्याच आहेत. त्यामुळं बघू आता नंतर सोयाबीन उगून आल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकू. बघा कसं दिसतंय कसं नाही ते. बी विकत आणलं होतं का घरचं बी होतं काय. नाही, बिग ह्याचंच आहे, बॅगचंच आहे. बॅग 612 नंबरची बॅग आहे. महाबीजची. हा, महाबीजची बॅग आहे. अगोदर कधी टोकन केलं होतं. नाही, टोकन अगोदर नाही कधी केलं. ट्रॅक्टरनंच पेरणी करत होतो आपण. काय आयडिया का सुचली की बाबा टोकन करावं. नाही, आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की टोकनला उतार चांगला पडतोय. बघू म्हणलं आपण यावर्षी काय होतंय काय नाही ते. काय बी वगैरे कमी लागतंय. बी तर कमी लागणारच आहे पार. आता आपण एक बॅगचं केलेलं आहे बी तयार. म्हणजे ते आणखी ती पण संपली नसेल. काहीच नाही संपलं. भरपूर एक बी आणखी तिकडं. ही पाठीमागं सगळं आता झाले का इकडले पेरायची. काय इकडलं चालू आहे. आणखी हे सगळं रान पेरायचं का आहे पुढं त्या झाडापर्यंत इकडं त्याच्या पलीकडं उसापर्यंत आहे आपलं रान. तरी किती वेळ झाला आता तुम्ही पेरणी करायला लागला. आपण 1 तास झालं. 1 तासामध्ये पाऊण एकर झाले. म्हणजे ट्रॅक्टरचे जे आपल्याला पैसे जाणार होते ते वाचायला लागलेत म्हणायचे. मेहनतीचे पैसे वाचले. वापसा रान कसं आहे, म्हणजे वापसा कंडिशन आहे कसं आहे. पूर्ण वापसा कंडिशन आहे. पूर्ण वापसा कंडिशन आहे रानाला. ओल किती आहे. ओल भरपूर आहे आता. तरी एक इथेच्या खाली असेल की ओल. लांब आहे, म्हणजे चांगली ओल आहे, भरपूर ओल आहे. हे काय आता ते पेऱ्यात झाल्या तिकडे लाईन बदलायला का तुम्ही. काय दुसरी लाईन चालू आहे माप घ्यायचं. हे माप घेतलंय आपण. अच्छा, ही काय ही काठी केली का 2 फुटाची केली काही. 2 फुटाची मापाची काठी आहे. मापाची आता कसं घेताय माप बघा बरं. माप टाकायचं इथं. ही अशी लाईन वाढायची. पण तिकडे एक माणूस आहे, पलीकडे एक, आणि हे असे धरायचे. अच्छा, हे तिकडलं एक जण वाढणार त्या मापाच्या दिशेनंच. ठीक आहे, चांगलं जुगाड चांगलं वाटतं हे बी. तर मित्रांनो आमच्या सरळ येतात का लाईनी. एकदम सरळ लाईनीमध्ये येतात. तर ठीक आहे मित्रांनो, बघू शकता हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांनी शेतकरी मित्रांनी केलेला एक प्रयोग होता. तर तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला. याच्या अगोदर तुम्ही असा काय प्रयोग केला आहे का, बघितला आहे का, कमेंटमध्ये सांगा. आणि
अशाच शेती रिलेटेड माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टोकनचे पण ह्या नंतरचे पण पार्ट मी तुम्हाला दाखवेलच. तर धन्यवाद.